तू मुझे गलत मत बोल, तू खुद को गलत बोल, तू खुद की औकात देख। सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटीजनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे। जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत फुटणार नाही। टेररिस्ट पार्ट यांचेच नाव, आमच्या मुलींसोबत लव्ह जिहाद करणं म्हणजे यांचेच नाव, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नाव, सगळे हेच करतात। आज या ऑपोजिशनला विचारा की महिला रिझर्वेशन बिल जे पूर्ण पार्लमेंटमध्ये येत आहे त्याच्यासाठी ऑपोजिशनला आम्हाला विनंती करावी लागून राहिली आहे की महिलांना पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी जे शिकवलं त्याला सपोर्ट करा, महिलांना पुढे आणा, त्यांची हिंमत चौसोबत उभे राहा। तर ऑपोजिशन सोबत आणि जे लोक आता आयजीकडे गेले आहे त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे राजकारण करत आहे ना, त्यांचा पाळला तर त्यांचा पाडा, पहिले तुम्ही हे पहा की कोणत्या मुलीसोबत अत्याचार झाले, सगळ्यांचे पाडा। ज्यांनी अत्याचार केला त्यांना एकाला सोडू नका, पण तुम्ही फक्त एक आपले मतदारांसाठी जे राजकारण करत ते सोडून द्या। या देशातच जायला लागते, या देशातच जन्माला आलो आहे, ते काही आपली नाहीये, पाकिस्तानवाले आहे, पाकिस्तानला पाठवा लागते। बाई साहेब, जेव्हा अशोक खैरात सगळ्या बायकांना खैरात म्हणून जे इज्जत वाटत होता ना, वाटत तर नव्हता, त्यांची घ्यायचा खैरात म्हणून, त्यावेळेस तुम्हाला एवढा राग नाही आला बाईसाहेब? जगामध्ये एवढे भोंदू बाबा भरले जे घराघरात जाऊन त्यांच्या घरात त्यांच्या बायकांची इज्जत लुटतात। तू मुझे गलत मत बोल, तू खुद को गलत बोल, तू खुद की औकात देख। त्यावेळेस तुम्हाला राग नाही येत? रेपिस्ट 2-2, 2.5 वर्षाच्या मुलींचे रेप करून जातात, त्यावेळेस तुम्हाला एवढा राग नाही आला? नाही। हा कसला राग आहे? हे पाकिस्तानवाले आहेत आणि ह्यांना देश कुणाच्या बापाची जागीर नाहीये। कौन है ये लोग? कहां से आते हैं? देश सर्वांचा आहे। जेवढी लोक देश आजाद करण्यासाठी लढलेत ना, त्याच्यामध्ये मुस्लिम भाई हद से ज्यादा थे। दुनिया में किसी प्रॉब्लम नहीं, जिंदगी का दूसरा नाम प्रॉब्लम है। कळलं का? आणि हे हिंदू मुस्लिम करून जे TRP हे ते मिळवताना बाईसाहेब, हे खूप खोटं आहे। सत्य आहे तेच नेहमी बोला, लढाई बात तो सही है। आहे, आवाज उचलायचाच आहे, तर रेपिस्ट बद्दल बोला। चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू, हमेशा मेरे साथ। आता जे घर जळालेत ना, मरणाचे जे लोकांचं लॉस झाले त्याच्याबद्दल बोला। बात तो सही है। नाही ते काड्या कशाला करता बाई? हा, जे खरं आहे त्याच्यासाठी लढा, मग आम्ही पण तुमच्या साईडनी उभे राहू। कळलं का? बात तो सही है। मित्रांनो, किती लोकांना माझं बोलणं खरं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।